नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत येत्या काही दिवसात आता खूपच मोठा मालिकेत ट्विस्ट येणार आहे. कारण की सारंगला आता ऐश्वर्याचा खरा चेहरा कळायला असतो. त्यामुळे सारंगला आता ऐश्वर्याला खरा धडा शिकवायचा असतो. त्यावेळेस ह्यांचा सगळ्यांचा एक प्लॅन असतो की सारंग मेला असं सांगायचं ऐश्वर्याला. आणि ती तसे ऐश्वर्याला भासून देतात की सारंगचा ॲक्सिडेंट झाला आणि सारंग त्याच्यात ऑफ झालेला आहे. तेव्हा ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते, सारंग तुमच्याशिवाय मी जगू नाही शकत, असं ती त्याच्या झोपलेल्या सारंगवर बोलत असे आणि ती बाहेर निघून जाते. आणि इकडे जानकी पण खूप छान नाटक करत असते, तसंच ऋषिकेश पण खूप छान नाटक करत असतो. आणि ऐश्वर्या तर असं दाखवत असते की तिला खूपच दुःख झालेलं आहे सारंग गेल्याचं आणि खूप मोठं. आणि ती बाहेर येते आणि नाचायलाच लागते आणि म्हणते, बरं झालं एकदाचा सारंगचा तर कायमचा रंगच उडाला, असं बोलून ती अशी आनंदाने नाचायला लागते. आणि म्हणते, मला एवढा आनंद होत आहे की मी कोणाला शब्दात नाही सांगू शकत. हा बावळट सारंग माझ्या आयुष्यातनं कायमचा गेला, बरं झालं, असं ती बोलत असते. आणि म्हणते, आता सगळी रणदेवींची प्रॉपर्टी ही माझ्या हातात आहे, कारण की मी त्याची एकुलती एक वारसदार आहे, असं ती बोलत असते. तेव्हाच ते मागे येऊन ऋषिकेश हे सगळं ऐकतो. तेव्हा ऋषिकेश तिला म्हणतो, मला सारंगनी सांगितलं होतं की सगळी प्रॉपर्टी ही तुझ्या नावावर आहे, आणि मी तुला सांगतो की आमच्या रणदेवींच्या प्रॉपर्टीमधला तुला एक तुकडा पण मिळून देणार नाही मी, एवढं लक्षात ठेव ऐश्वर्या, तुझी गाठ माझ्याशी आहे, असं तो ऐश्वर्याला सांगतो. तेव्हा ऐश्वर्या थोडी शॉक होते आणि ऋषिकेश हा परत आत निघून जातो. तेव्हाच आत निघून गेल्यानंतर आता इकडे ऐश्वर्या विचार करत असते. ऐश्वर्या म्हणते, अरे तू कितीही उड्या मार रे, कारण तू काहीच करू शकत नाही माझं वाकडं, असं ती मनातल्या मनात म्हणत असते. कारण की तुला माहीतच नाही आहे की खरे प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत, कारण की खऱ्या प्रॉपर्टीचे पेपर हे तर माझ्याकडेच आहेत, असं ती स्वतःला सांगत असते. आणि असं सगळं आता ऋषिकेश बोलून हा आत गेलेला असतो. तेव्हा आता तिकडे जानकी म्हणत असते की आता खरी आपण ह्या ऐश्वर्याच्या पापाचा घडा भरला आहे आणि आता आपण तिला चांगलाच धडा शिकवायचा आहे, असं ती सांगत असते. तेव्हा मागे सारंग उठून बसतो आणि तेव्हा लगेचच आपली जानकी टर्न होते आणि म्हणते, भाऊजी त्या टाळी, असं बोलते. आणि तेव्हाच तिथे ऋषिकेश पण येतो आणि तेवढ्यातच त्यांना चाहूल लागते की मागे ऐश्वर्या पण येत आहे. त्यामुळे लगेचच ते सारंगला झोपवतात आणि ऐश्वर्या परत नाटकात जाते आणि जानकी परत नाटकात जाते, भाऊजी तुम्ही असं कसं झालं तुमचं, असं एकदम रडायचं नाटक करते. तेव्हा ऐश्वर्याला आता हे सगळं माहीतच नसतं की हे तिच्या विरोधात रचलेला खूप मोठा प्लॅन आहे. कारण की तिने आजपर्यंत जी काही कामं केलेली आहेत ती सगळी आता उघडपीत आणायची आहेत आणि ऐश्वर्याला कायमचाच धडा शिकवायचा आहे. तिने कोणाचा कसा वापर केला हे आता सगळ्या जगासमोर आणायचं आहे. कारण की तिने आमच्या अख्ख्या कुटुंबाला तोडलेलं आहे. तिने मला, माझ्या आईला, माझ्या नवऱ्याला, माझ्या सासूला, माझ्या सासऱ्यांना, सगळ्यांना खूप त्रास दिला आहे. आता तिचा पापाचा घडा भरला आहे. ह्या ऐश्वर्याला मी तर आता सोडणार नाही, असा जानकीने तर आता पणच उचललेला असतो. आता खरंच या सगळ्या ट्रॅपमध्ये ऐश्वर्या अडकेल का आणि ऐश्वर्याला हा सगळा डाव आहे हे कळेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका घरोघरी मातीच्या चुली आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.